आज होता माझ्या मुलीचा बड्डे. आता स्कूलमधून आली होती मुलगी, तर त्याच्या अगोदर मला जेवण वगैरे बनवायचं होतं. मी आंघोळ वगैरे केली आणि म्हटलं उद्या संडे आहे तर उद्या मेहंदी लावून घेऊया. तर आज मग केस वगैरे मस्त धुवून घेतले आणि राहिल्या होत्या चपात्या बनवायच्या. भाजी सकाळीच बनवून दिली होती, टिफिन बनवला होता तेव्हा. माझ्या मुलाला गवार खायची खूप इच्छा झाली, तर मग सकाळी गवार बनवून ठेवला होता आणि आज तो टिफिन घेऊन नाही दिला, त्याला आज कॅन्टीनच दिली. मग थोडं पीठ होतं सकाळचं उरलेलं, तर म्हटलं चपात्या करून घेऊया. चपात्या झाल्या. मग आता 2-3 दिवस झाले म्हटलं आपण बाजरीची भाकरच बनवली नाही, चला बनवून घेऊया. थोडं थोडं पीठ संपून टाकूया. मग चपात्याचं पीठ थोडंच होतं, तेवढ्या चपात्या पटकन करून घेतल्या. म्हटलं चपात्या झाल्या तर आता कमी पडेल, तर मग मी भाकरी पण टाकून घेतल्या बाजऱ्याच्या. आणि मला टाकायच्याच होत्या, पीठ कमी होतं तर पटकन अशा भाकरी बनवून घेतल्या. तोपर्यंत मुलं येणार होते स्कूलमधून. आज सॅटर्डे होते तर लवकर येत होते, तर मग लवकरच जेवण बनवायला लागले होते. भाकरी पण बनवून घेतल्या. आता भाजी होती सकाळची, फक्त भाकरीच बनवायच्या होत्या. भाकरी बनवून घेतल्या, चपात्या बनवून घेतल्या आणि लगेच मुलगी आली स्कूलमधून. मुलगा पण आला स्कूलमधून आणि मला सांगत होती की आज माझा बड्डे होता. भरपूर तिच्या फ्रेंडनं तिला गिफ्ट दिलं आहे. आणि ती जेव्हा बसमधून उतरली तेव्हाच मला सांगू लागली, मम्मी माझं गिफ्ट बघ. तर म्हटलं घरी चल मग बघूया. असं काही तिच्या फ्रेंडनं तिला गिफ्ट दिलं होतं, लगे मस्त पॅकिंग करून दिलं होतं. म्हटलं आता तिच्या बड्डेला आपण पण देऊया रिटर्न. असं काही तिला आज गिफ्ट भेटलं बड्डेचं. चला